आज मी बनवणार आहे बांगडा मच्छी फ्राय। तर मी काय केलं, बांगडे पहिले स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर अशा चिरा पाडून घेतल्या। आता इथे मी 1 लिंबू घेतले, यावरती 1 लिंबाचा रस टाकणार आहे। लिंबाच्या रसाने मच्छीचा असा वैस वास वगैरे जास्त येत नाही आणि चवीला छान होतात। आता इथे चवीप्रमाणे थोडं मीठ घेतले, हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट। आता हा मसाला छान असा मच्छीला लावून घ्यायचा आणि 10-15 मिनिटांसाठी मच्छी अशी झाकून साईडला ठेवून द्यायची। आता इथे ना मच्छी तळण्यासाठी मी 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले। तांदळाच्या पिठाने आणि रव्याने कसं मच्छीला कुरकुरीतपणा येतो। त्याचबरोबर यामध्ये थोडं मीठ टाकले आणि लाल मिरची पावडर टाकले, पिठी छान मिक्स करून घेतली। मच्छी तळण्यासाठी मी तवा घेतलाय, तवा गॅसवरती गरम करायला ठेवला, तेल टाकलं, तेल गरम झालेलं आहे। आता पिठी लावून घ्यायची मच्छीला अशी छान। आता मच्छी तळता वेळेस ना थोडासा वरतून लसूण टाकायचा आणि कढीपत्ता टाकायचा। मीडियम गॅस करून मच्छी फ्राय करायची, अशी छान कुरकुरीत फ्राय होते। तर मी ना आज अशा पद्धतीने बांगडा मच्छी फ्राय बनवली होती।